फ्रेंड्स, तर आता आपण फिरायला निघालोय आणि कुठे जाणार हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच, पण त्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा. आणि आम्ही आता सगळी फॅमिली बघा, सगळेजण तयार झालेत. हे बघा, बघायचं ना, हे बघा. आणि काकी बोलते तिच्या 2 पोरी नाही आहेत, त्या कामाला गेल्यात आणि अजून एक काकी आहे ती तिकडे येते स्टेशनला. तर आपण नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा आणि तुम्हाला कळेलच आपण कुठे चाललोय फिरायला. तर ही बघा, ही माझी बहीण आहे, हिला जॉबला जायचं त्याच्यामुळे हिला नाही नेते. आणि हे बघा, पप्पा नमस्कार करतायत देवाला. आता आम्ही निघालो, चला बाय. ब्लॉग कंटिन्यू करा. इकडे बघा, ही छोटी बहीण बघा, मेकअप किती छान झालेला आहे. कल्याणवरून ट्रेनमध्ये बसलोय फ्रेंड्स आता. आणि आता ही ट्रेन आपल्याला कर्जतपर्यंतच सोडणार आहे, कारण खोपोली ट्रेन ह्या खूप कमी असतात आणि कर्जतवरून आपण खोपोली ट्रेन पकडणार आहे. तर बऱ्याच लोकांना माहिती नसेल तर व्हिडिओ नक्की बघा. हाय फ्रेंड्स, आता आपण कर्जतवरनं खोपोली जाण्यासाठी ही ट्रेन पकडली आहे. आणि आपले सगळे पब्लिक इकडे बसलेली आहे. इकडे पप्पा. आता आम्ही खोपोलीला निघालोय, खोपोलीपर्यंत तर नाही, कर्जतपर्यंत तर पोहोचलोय. कर्जतवरनं खोपोली चालू आहे. खोपोलीला आम्ही कुठे चाललो ॲक्च्युली ते सुद्धा तुम्हाला कळेलच. हाय गाईस, तर आम्ही ना आता खोपोली स्टेशनला पोहोचलोय. बघा खोपोली स्टेशन, हे बघा. बघा हिला काय प्रश्न पडलाय, बोलते खोपोलीला ट्रेन उडत जाते का. एक विरेला बोलते ट्रेन उडत जाते का, सांगा आता हिला विमान जाते. हा, ही बघा ट्रेन खोपोलीला येऊन थांबलेली आहे. ह्या ट्रेन मधनं आम्ही उतरलो. हा, हे बघा, स्पृहाला घड्याळ घेतलं ट्रेन मध्ये. हे बघा, चालून पण दाखवते. 12:31 झाले. आमचं जरासं स्वस्तात नाही, स्मार्टवॉच नाही, बटनावाला खडा आहे. आमच्या बहिणीकडे स्मार्टवॉच आहे. जाऊया, 1500 रुपये फी आहे एकाची. तर बघा, मस्तपैकी आता आम्ही इकडे येऊन पोहोचलोय ना. इकडे ना छान मस्त प्रसन्न वाटते, गावच्या सारखं वातावरण. गाईज, मला खूप कंटाळा आलेला ट्रेन मध्ये बसून. फायनली आम्ही पोहोचलो. आणि इकडचा ना परिसर खरंच खूप छान आहे. बघा, मस्त तुम्हाला दाखवते. हे बघा, आजूबाजूचा परिसर किती मस्त आहे. असं वाटते गावाकडे आपण आलो. तर आपल्या ब्लॉगला नक्की कंटिन्यू करा. हाय फ्रेंड्स, तर आता आपण चालतच चाललो आहे मठामध्ये. स्टेशनपासनं 6 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स दाखवतो आहे मॅपला. आणि आपण आता चालत चाललेलो आहोत, कारण रिक्षावाले ना नवीन लोकांना खूप लोकांना बघून काही पैसे सांगतात, त्याच्यामुळे आपण चालत चाललेले आहोत. बघा, आपण आता 5 मिनिटामध्ये पोहोचूच. आणि हा खोपोलीचा आजूबाजूचा परिसर आहे आणि खूप असं शांत आणि मस्त वातावरण आहे. हे बघा, मस्त वाटते. चालतच चाललो आहे आपण. आणि ते लोक बघा किती पाठीमागे आहेत, अजून खूप पाठीमागे आहेत, काकी आणि मम्मी वगैरे. किती छान मस्त देखावा नाही आपले सैनिकांचं. हे बघा, इकडे केलेला तर कसं काय दिसेल. हा, आलं. अरे बापरे, माणसं पाठीच आहेत खूप. आलं. तर बघा, आपण पोचलोच आहे, थोडंफार जवळच आहे आता मठ. तर हे आहे गगनगिरी महाराजांचं मठ फ्रेंड्स. तर तुम्हीही सुद्धा नक्की या. खोपोलीमध्ये हे स्टेशनपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि तुम्ही सुद्धा येऊ शकता बघायला. खूप छान आणि खूप सुंदर वातावरण. परिसर सुद्धा बघा किती छान आहे. आणि हे मठ आहे महाराजांचं. तर फ्रेंड्स बघा, असं काही महाराजांचं मठ आहे हे. आणि आपण आता पोहोचलोय मठाजवळ. हे बघा, इकडे जे दिसतंय अशा पद्धतीचं हे मठ आहे. आपली पब्लिक अजून थोडी पार्टी आहे, चालतायत पप्पा वगैरे, म्हणून मग आपण इकडे जरा थांबलोय. तर बघा फ्रेंड्स, असा हा महाराजांचा मठ आहे मस्तच. आणि इकडे चप्पल स्टँड.
इकडे महाप्रसादासाठी लाईन लावलेली आहे. तर पूर्ण अशी लाईन आहे बघा. आणि हे महाराजांचं मठ आहे इकडे. खूप छान आहे बघा. आता ही जेवणासाठी लाईन लागलेली ही बघा पूर्ण पाठी. आणि तिकडे भक्त निवास आहे, तर ते तुम्हाला मी दाखवते थोडं आपलं महाप्रसाद झाल्यावरती. आणि इकडे असं मस्त ते महाराजांसाठी खोली आहेत राहायला. आणि इकडे बघा मस्त गार्डन आहे. तर बघा सगळ्या जणी महाप्रसादासाठी उभ्या आहेत इकडे. हे बघा सगळी लाईन लागली आहे. माझी एक काकी तिकडे पुढे जाऊन बसले. तर आम्ही आता महाप्रसाद करून येतो, मग मी तुम्हाला बाकीचं मठ दाखवते व्हिडिओमध्ये. तर तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. हाय फ्रेंड्स, तर इकडे बघा महाराजांचं मोफत वैद्यकीय केंद्र आहे हे. आणि हे त्यांच्या राहण्याची सोय आहे इथे, जे सेवेसाठी महाराज आहेत त्यांची. आणि हे मोफत केंद्र आहे वैद्यकीय. आणि इकडे आपली जेवणाची म्हणजे महाप्रसादाची लाईन लागलेली आहे. फ्रेंड्स, तर बघा इकडे अशी ही नदीसुद्धा आहे, पण त्याच्यातलं पाणी थोडे आता कमी झालेलं आहे. पण पावसामध्ये ही नदी आहे ना पूर्ण भरते. आणि खूपच छान आहे बघा. आपल्या गावी जसं पाणी मी तुम्हाला दाखवलं होतं माझ्या गावचा एक व्हिडिओ, तर तसे इकडे मस्त नदी ही 12ही महिने वाहत असते ही नदी. मस्त आहे बघा. हे बघा मस्तच असं. अलाउड आहे, सगळे लोक काढतात. हाय फ्रेंड्स, इकडे बघा. तर मठाच्या पाठच्या साईडला असे सगळ्या देवांच्या मूर्ती आहेत. ते इकडे आपले गणपती बाप्पा आहेत. आणि सगळ्या देवांच्या मूर्ती तुम्हाला इकडे सगळ्या देवांचं दर्शन मिळेल. हे राम, सीता, लक्ष्मण. आणि इकडे बघा सगळे संतसुद्धा आहेत. आणि खूपच छान आहे मंदिर. तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. आणि खूप शांत आणि थंड वातावरण आहे इकडचं. आम्हाला खूप आवडलं. आणि ॲक्च्युली वरती डोंगर आहे पाठीमागे. तर पाठीमागे डोंगराकडे पण मंदिर आहे त्या गुफेमध्ये. तर आम्हाला तिकडे काही जाता आलं नाही. तर तुम्ही जर आला तिकडे तर तुम्ही नक्की 1 डे स्टे करा आणि तिकडे पण जाऊन या गुफेमध्ये वरती. आणि बघा खूप छान आहे, बघण्यासारखं आहे मंदिर. पाठच्या साईडला पण खूप मस्त असं पुरातनकालीन मंदिर आहे तिकडे. इकडे महादेवाची पिंड आहे, देवीची पण मूर्त आहे. सगळं खूप छान आणि मस्त वातावरण आहे. एक दिवस राहण्यासारखंच आहे इकडचं वातावरण. तर तुम्ही नक्कीच या फ्रेंड्स. खूप छान आहे इकडचं वातावरण, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि आपल्याला इकडे जेवणाचा पण आस्वाद फक्त 20 रुपयामध्ये घेता येतो. 20 रुपयाचं कुपन भेटतं, पण तुम्हाला ते 1:30 वाजता बंद होतं, त्याच्यामुळे लवकर यावं लागेल. हाय फ्रेंड्स, तर हे बघा हे भक्त निवास आहे. इकडे पर पर्सन 500 रुपये आहेत. आणि इकडे तुम्हाला जर कधी स्टेला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. ते हे बघा भक्त निवास खूप छान आहे. फ्रेंड्स, आता आपण कर्जत स्टेशनला उतरलेलो आहोत. हे बघा कर्जत स्टेशन पाठीमागे. आणि ना आता माझ्या बहिणीचे मिस्टर भेटले आम्हाला खोपोलीला. तर त्यांची बहीण इकडे कर्जतमध्ये राहते. मग ते आम्हाला तर त्यांच्या बहिणीच्या घरी घेऊन जात आहेत. म्हटलं आल्यासारखं जाऊया आपण, काय ह्या रूटला परत येत नाही, म्हणून आम्ही आता चाललोय कर्जतला. ह्यांच्या घरी चाललोय. ह्यांच्या घरी नाही, ह्यांच्या बहिणीच्या घरी चाललोय. हे बघा हे माझ्या बहिणीचे मिस्टर आहे. हे बघा. आणि ह्यांच्या बहिणीच्या घरी चाललोय आम्ही. हाय, तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्हाला खूप मजा येणार आजचा ब्लॉग बघायला. आजचा ब्लॉग जरा जास्तच मोठा आहे गाईस. हा, आजचा ब्लॉग खूप मोठा आहे. मी पडले हो. थोडा रस्ता गडबडीत आहे इकडचा. आणि सुकटचा नाही. हे बघा. हाय गाईज, तर बघा आम्ही माझ्या बहिणीच्या नंदेच्या घरी आलो आहोत. हे बघा घर आहे त्यांचं आणि खूप छान आहे. हे बघा तिच्या नंदेचा मुलगा आहे हा. आणि हे त्यांचं हॉल आहे. आणि आमचं सगळे मंडळी दमलेली आहेत फिरून फिरून. हे बघा झोप आलेली आहे बघा सगळ्यांना. आणि तिकडे ना त्यांची म्हणजे माझ्या बहिणीच्या मिस्टरांची बहीण पोहे बनवते. तुम्हाला दाखवते. हा, म्हणजे माझ्या बहिणीची नणंद. तुम्हाला दाखवते थांब. आणि मी व्लॉग बनवायला घेतला ना,
घर दाखवतो मला. ह्या बघा, ह्या ना माझ्या बहिणीची नणंद आहे. हाय, आणि हे बघा कांदे पोहे बनवत आहे. आणि हे त्यांचं घर आहे, हे किचन आहे. आणि ह्या सासूबाई आहेत त्यांच्या, आणि हे घर आहे त्यांचं. हे बघा, इकडे 2 बेडरूम आहे, तिकडे किचन आणि हॉल. आणि हे बघा सगळे बसलेत. आणि हे आमचे जावई आणि हा त्यांचा भाचा. तर असा हॉल आहे बघा. हाय. आणि बाहेरचा पण असा स्पेस आहे मस्त. तर आपण आता हे कर्जत मध्ये आहोत फ्रेंड्स. तर बघा, आता आम्ही पाहुण्यांच्या घरी पोहे खातो. सगळ्यांनी या खायला. हे बघा, पोहे कसे झाले? छान झाले ना काकू? पोहे कसे झाले? हा बघा, हा खूप छान झाले. बाय फ्रेंड्स, तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही मला सगळ्यांनी असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू.